लोहम संघाला. हा सामना 4 षटकाचा होईल. या 4 षटकामध्ये चारही गोलंदाज वेगवेगळे राहतील. 4 षटकाचा हा सामना. काय बाय पहिला चेंडू. कुठल्याही स्वरूपाचा चेंडू तितका सुंदर खेळून काढला आडव्या बॅटने लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी फलंदाज राहुल जो की लोम कडून प्रथम फलफेटी आलाय. स्ट्राईकवर होता. आता एक सिंगल आली. त्या सिंगलच्या स्वरूपात राहुल नॉन स्ट्राईकला गेला आणि स्ट्राईकला आला आता म्हणजे शहाजी. पहिला चेंडू. पहिला चेंडू शहाजीसाठी उचललाय हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल. पहिल्या चेंडूवर झेलबाद होतोय तो म्हणजे शहाजी. एक अप्रतिम आणि सुंदरसा झेल. टिपतोय तो म्हणजे खानापूर संघाचा हा क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी बाद होतोय लोम संघाचा. लोम संघाला पहिली विकेट. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे या शहाजीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील. स्वप्नील साठी पहिला चेंडू. सुरेख चेंडू टाकलाय. गॅप मध्ये ढकललाय. फक्त दिशा द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय स्वप्नीलनं. नाजाकत पाहायला भेटली या चेंडूवर स्वप्नीलची. क्रिकेट जो की फक्त षटकार चौकारांचाच गेम नसून तो चातुर्याचा सुद्धा गेम आहे. यावेळेस तेच काही पाहायला भेटलं. फक्त बॅटने बॉलला दिशा द्यायचं काम केलं. त्या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू ढकलला आणि आताच्या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 3. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. खूपच सुंदर फटका. या स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अत्यंत सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करत होता गोलंदाज, परंतु हा एक चेंडू चुकला ज्याचा मोठा फायदा घेतला तो म्हणजे फलंदाज स्वप्नीलने आणि त्याचं रूपांतर केलं षटकारामध्ये. यापूर्वीचे सर्व बॉल त्याने कुठल्याही स्वरूपाच्या टप्प्यावर टाकले, परंतु आता मात्र यावेळेस पुढे बॉल टाकला आणि त्या पुढे टाकलेल्या बॉलचा मोठा फायदा या स्वप्नीलने घेतला. पुन्हा एकदा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु एक धाव मात्र नक्कीच रोखू शकत नाहीत. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 10. इनर एज बॅटची लागली. नशीबवान खेळाडू. एसटीला देखील लागला नाही आणि एसटी रक्षकाकडून देखील चुकला. नशीबवान म्हणावं लागेल राहुल. याबरोबरच हे पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लोम संघाची धावसंख्या झाली ती 10.
सुंदर षटक टाकलंय. या षटकामध्ये एक मोठा फटका म्हणजे षटकार आला आणि त्यानंतर एक मला वाटतं त्याच्या अगोदरच एक विकेट देखील आली शहाजीची आणि त्या शहाजीच्या विकेट नंतर हा स्वप्नील मैदानात आला आणि या स्वप्नीलने एक मोठा फटका या ओव्हरमध्ये मिळवला. धावसंख्या झाली ती 10 आणि दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर किशन. स्ट्राईकवर स्वप्नील, गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, दुसरं षटक किशन. यावेळेस आपटलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, कोणतीच धाव नाही या चेंडूवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट तर संपूर्ण आपला जीव ओतून फिरवली होती. यावेळेस थोडं फर्स्ट स्टेप आउट करून फक्त सन्मान द्यायचं काम या चेंडूवर केलं. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे आता राहुल. धावसंख्या होती ती म्हणजे 11. सुंदर फटका सरळ दिशेने खेळून काढलाय राहुलने. त्या ठिकाणी थोडस मिसफिल्ड, त्याच मिसफिल्डमुळे 2 धावा पडून पूर्ण करतायत लोहम संघाचे हे दोनही फलंदाज. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 13. यावेळेस हा नो चेंडू, क्रीजच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, नो बॉल. यावेळेस पुढे टाकलाय, खेळून काढलाय, हवेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फ्री हिट. या फ्री हिट वर फक्त एकाच प्रकारे गडी बाद होऊ शकतो, त्याच स्वरूपात गडी बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात हा स्वप्नील धावबाद झाला. संघाला दुसरा धक्का स्वप्नीलच्या स्वरूपात 15 या धावसंख्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 15 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय, दुसरी विकेट पडली ती म्हणजे लोम या संघाची आणि त्याची जागा येण्यासाठी पुढे आलाय तो म्हणजे सागर. यावेळेस राहुलने खेळून काढलाय फटका, चेंडू जातोय हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल सुटलाय. आता देखील जीवनदान भेटतंय ते म्हणजे या राहुलला. यावेळेस देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, चेंडू वाहतो हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल टिपलाय या खानापूर संघाच्या खेळाडूने. यानंतर होणारी मॅच बालेवाडी विरुद्ध कामथडी.
बालवडी बालवडी विरुद्ध कामथडी. माझा नाही. यानंतर होणारी मॅच बालवडी विरुद्ध कामथडी. टॉस या कामथडी आणि बालवडी दोन्ही संघाचे करणार या ठिकाणी. या टॉस का बॉस सुधीर भाऊ. टॉस का बॉस बबलू. यावेळेस लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राइक वर मोठी अपील होतीये, परंतु त्या अपील फेटाळताना पंच षटक समाप्तीचा इशारा. या षटक समाप्ती बरोबरच लोम संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 17. त्या बालवडी ना भाऊ कामथडी. बालवडी 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 टॉस. बबलू तळेकर टॉस का बॉस. ही चालू मॅच 4 षटकाची आहे. ही चालू मॅच 4 षटकाची आहे. हे तिसरं षटक. गोलंदाज शेखर. पहिला चेंडू खोलवर टाप्याचा चेंडू सुरेख खेळून काढलाय सरळ दिशेने. फलंदाज त्या ठिकाणी सागर. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 18. यावेळेस देखील सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्यासाठी असमर्थ ठरलाय लेफ्ट हँडेड फलंदाज. एकोणीस धावा झाल्यात. बालवडी या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. यावेळेस विकेट संघाला 4था धक्का. 18 या धावसंख्येवर 18 धावा झाल्यात. हे तिसरं षटक. उरका सामना उरका. नवीन फलंदाजी मार्कवर सूरज. स्ट्राइक एंडवर पहिला चेंडू सूरज साठी आडव्या बॅटने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 24. पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा चेंडू तितकाच सुंदर खेळून काढला आहे. चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. धावसंख्या होती 1 ने भर. धावसंख्या होती ती म्हणजे 25.
या ठिकाणी डीजे ऑपरेटर आकाश जाधव STC लाईव्ह वर त्यांना झळकण्यासाठी काहीही चालू आहे सध्या. एक वाईड आहे ना, ते वाईडच मांडला नाही ते तुझ्या आई घालतील. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. 26 धावा झाल्यात. मंगेश आणि आपण पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फेकी देखील करेल. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 28. चौथं षटक, शेवटचं षटक टाकण्यासाठी मंगेश या खानापूर संघाचा गोलंदाज. यावेळेस दिशेपासून भरकटताना गोलंदाज मंगेश हा वाईड चेंडू. धावसंख्या होती ती म्हणजे 29. यावेळेस थोडंसं स्टेप आउट करून फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मिस होतोय. चेंडू बॅटची कडा घेतोय, जागेवरच पडतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. शेवटचं हे षटक आहे. जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट. पुन्हा एकदा तोच निर्णय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू मागे सरकून सुंदर खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. सिंगल धाव येते. एका धावेने धावसंख्या होती ती म्हणजे 30. यावेळेस मागच्या दिशेने सरकून चेंडू मारतोय. चेंडू जातोय हवेमध्ये. त्या ठिकाणी सुंदर एफर्ट्स त्या क्षेत्ररक्षकाचं, परंतु झेल मिस होतोय. पळून 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि धाव बाद झालाय तो गडी. चला लवकर चला. फलंदाज, नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येतोय तो म्हणजे हर्षद. आताच्या 2 धावा. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 32. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक पळून पूर्ण. दोन धावा पळून पूर्ण. आता याबरोबरच ही पहिली इनिंग संपली. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे खानापूर संघापुढे. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज फलंदाज चला आतमध्ये. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजून बरेच सामने घडवायचे आहेत आम्हाला. सहकार्य करा. सामना लवकर चालू करा. पंच दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच जी के मॅच खेळवली जातीये. खानापूर विरुद्ध लोहम. लोहम संघाने प्रथम फलंदाजी करून 34 धावा केल्यात. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे खानापूर संघापुढं या 35 धावांचा पाठलाग करताना खानापूर संघाकडून फलंदाजी फिटे आले. ते स्ट्राईकवर असेल तो म्हणजे अनिकेत आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे शेखर. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर लोहम संघाकडून. पहिला चेंडू थेट पायावर मारा केला होता. त्या ठिकाणी स्वप्नील दीक्षित SKM चा चॉकलेट. पहिल्या चेंडूवर ही एक धाव येते. एका धावेसोबतच खातं खोलतंय ते म्हणजे या खानापूर संघाचं. श्री गणेशा होतोय या एका धावेनी वैयक्तिक. स्ट्राईकवर शेखर. खूपच सुंदर फटका. फक्त बॅट न दिशा द्यायचं काम या ठिकाणी केलंय फलंदाज. याबरोबरच याचं रूपांतर केलंय ते म्हणजे चौकारामध्ये. फक्त बॉलला दिशा द्यायचं काम या ठिकाणी फलंदाजाने केलं होतं. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याला क्लिअर केलं. त्याच्या डोक्याच्या वरून फटका गेला आणि त्याचं रूपांतर झालं मध्ये चौकारामध्ये. धावसंख्या होती ती म्हणजे 5. यावेळेस सुंदर चेंडू. चांगलं कमबॅक. लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू येऊन आदळतोय पायावर. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. सुरेख फटका. यावेळेस टायमिंग, परंतु चेंडू मध्ये एवढी ताकद नव्हती की चेंडू षटकाराबाहेर जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि सुंदर झेलबाद होतोय तो म्हणजे शेखर. धनगरवाडीचे आयकॉन अजय कदम उर्फ अजय अंबाला यांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. सामन्यामध्ये गती फारच कमी झाली आहे. पंच गती वाढवा या सामन्याची. पुढचा चेंडू सचिन. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. यावेळेस देखील दिशा द्यायचं काम लेग साईडच्या दिशेने येतोय हा दणदणीत खणखणीत चौकार विशालच्या बॅट मधून. स्वप्नील दीक्षित थोडे चिंतित.
चांगली सूझबूज एक या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 10. पहिलं षटक संपतंय. आलाता चिकन शर्मा या दुकानाचे मालक मुस्तकीन मुल्ला यांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. ज्यांना कोणाला शर्मा खायचा असेल त्यांनी शिरोळ मध्ये स्टँड जवळ त्यांचं दुकान आहे, तिथं जाऊन खाऊ शकता. खूपच सुंदर असा त्यांचा शर्मा लागतो. तरी सर्वांनी एकदा तिथे जाऊन टेस्ट करून बघावा. पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 10. हे दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, हा मात्र वाईट चेंडू. एक धाव वाढते वाईटची. धावसंख्या होती ती 11. यावेळेस स्टेप आउट करून समोरच्या दिशेने विशालच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा मोठा फटका. षटकार. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चांगलंच फसवलंय. ते म्हणजे विशालला निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेस रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न पुन्हा एकदा मिस होतोय. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. चांगलं कमबॅक एका षटकारानंतर करतोय तो म्हणजे शहाजी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत एका षटकारानंतर. चांगलं कमबॅक शहाजीचं. स्वप्नील दीक्षित यांच्या चेहऱ्यावर मात्र आता हास्य उमटतंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, हा देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलग 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. याबरोबरच हे षटक संपतंय. सलग 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत. पहिला वाईड, त्यानंतर एक मोठा फटका आला, षटकार, त्यानंतर सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत या शहाजीने. खरंच कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचं, कारण ज्या षटकाची गरज होती तेच षटक या शहाजीने टाकलंय. सुंदर षटक. यानंतर हे तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सागर. धावसंख्या झाली ती 17. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. थोडस त्या ठिकाणी मिसफील्ड झालं. त्या मिसफील्डचा फायदा उचलत 2 धावा पडून पूर्ण करतायत खानापूर संघाचे खेळाडू. या दोन धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 19. आता गरज असेल ती म्हणजे 16 धावांची. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे लोमचा संघ. चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा धावबाद झालाय तो म्हणजे अनिकेत, जो की सुंदर फलंदाजी करत होता. टिकून थांबला होता की त्याला त्याच्या इच्छेनुसार की ही मॅच खिशात घेऊनच बाहेर जायचं, परंतु आता मात्र ये जा झालं. त्या कॉलमध्येच थोडंसं जम्बलिंग झालं आणि पळत सुटला आणि आपली विकेट गमावून बसला तो म्हणजे अनिकेत. आणि अनिकेतची जागा घेण्यासाठी आणि स्वप्नील दीक्षित त्या ठिकाणी चप्पल वगैरे टाकून दिली. आता मात्र ग्राउंड अख्खं कव्हर करतोय वाटतं. या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्कवर सागर विरुद्ध सागर.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 26. ज्या षटकाराची अपेक्षा ज्या षटकाराची गरज संघाला होती तसंच काही या सागरने केलं. पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका मारला आणि या फटक्याचं रूपांतर षटकारामध्ये केलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. ही आताची सिंगल धाव. या सिंगल धावेची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. आणि पुन्हा एकदा या विशालच्या बॅट मधून येत आहेत या 4 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 6 चेंडूंवर आता गरज असेल ती म्हणजे 4 धावांची. आता मात्र स्वप्नील दीक्षितच्या चेहऱ्यावर थोडस चिंतेचं वातावरण. या SKM चा चॉकलेट म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील दीक्षित BCA विभागाचा कोहिनूर हिरा एवढ्या उन्हात चप्पल काढून खेळतोय. आकाश शेवटचा षटक पहिल्या चेंडूवर फिरवलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. बॉल घेऊन या. बॉल क्षेत्ररक्षक. या षटकारासोबतच ही मॅच खानापूर संघाने जिंकलेली आणि स्वप्नील दीक्षितच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण. चला यानंतरचा होणारा सामना बालवाडी वर्सेस कामतडी. खानापूरचा बकासूर सागर. सागर सूर्यवंशी खानापूरचा बकासूर. कामतडी आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बालवाडी यांनी नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. बॉल जमा करायचा प्लीज क्षेत्ररक्षक. बालवडी आणि कामथडी. आताच्या मॅचचे उत्कृष्ट असे पंच दिगंबर हिंगे उर्फ दिगू यांचे अभिनंदन.